रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि माजी आमदार प्रभाकर घारगे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। रामराजे नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजी अद्याप कायम आहे। रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार गटात असले तरी काम धैर्यशील मोहिते पाटील यांचं करावं अशी सूचना केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने चर्चा पार पडेल। आपण पाहतोय रणजितसिंह निंबाळकरांना रामराजे यांचा विरोध कायम आहे। महायुतीमध्ये माढा लोकसभेचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स? तर रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि माजी आमदार प्रभाकर घारगे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। रामराजे नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत नाराजी अद्याप कायम आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स? अजित पवारांच्या भेटीसाठी निंबाळकर गेलेले आहेत, त्यांची नाराजी अद्याप कायम आहे, काय अधिकचे अपडेट्स?